नमस्कार. आज आपण स्प्लीनबद्दल शिकूया. स्प्लीन इज फाउंड बाय रेटिक्युलर लिम्फॅटिक टिश्यू. इट इज द लार्जेस्ट लिम्फ ऑर्गन. आता स्प्लीन हा एक रेटिक्युलर लिम्फॅटिक टिश्यूने बनलेला आहे आणि हा सगळ्यात मोठा लिम्फ ऑर्गन आहे. स्प्लीनची पोझिशन काय आहे ते बघून घेऊया. लाईज इन द लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन ऑफ द ॲबडॉमिनल कॅव्हिटी between the fundus of stomach and the diaphragm. आता स्टमकचा फंडस आहे आणि लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजनमध्ये प्रेझेंट असतो. हा डायफ्रॅम आहे आणि हा लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन आहे. तर फंडसच्या वर आणि डायफ्रॅम आणि हा लेफ्ट हायपोकॉन्ड्रिक रिजन तिथे हा स्प्लीन प्रेझेंट असतो. कलर इट इज पर्पलिश इन कलर, म्हणजे स्प्लीन हा पर्पल इन कलर आहे. डायमेन्शन्स इट व्हेरीज इन साइज इन डिफरंट इंडिव्हिज्युअल बट इट युजली अबाउट 12 सेंटीमीटर लॉंग, 7 सेंटीमीटर विड्थ अँड 2.5 सेंटीमीटर थिक. इट वेज अबाउट 200 ग्रॅम. आता प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये, प्रत्येक माणसामध्ये स्प्लीनचं वजन हे वेगवेगळं आहे किंवा स्प्लीनचे जे डायमेन्शन्स आहेत ते वेगवेगळे आहेत. आता कॉमनली घ्यायला गेलोत आपण तर स्प्लीनची जी लांबडी आहे ती 12 सेंटीमीटर आहे, जाडी आहे ते 7 सेंटीमीटर आहे, विड्थ हे 7 सेंटीमीटर आणि थिकनेस आहे तर 2.5 सेंटीमीटर आहे. आणि स्प्लीनचं वजन इज अबाउट 200 ग्रॅम, म्हणजे 200 ग्रॅमपर्यंत स्प्लीनचं वजन असतं. ऑर्गन असोसिएटेड विथ स्प्लीन. आता स्प्लीनच्या अवतीभवती कोणते कोणते ऑर्गन्स प्रेझेंट आहेत हे बघूया. सुपिरियरली अँड पोस्टिरियरली. स्प्लीनच्या वरती आणि पाठच्या भागाला डायफ्रॅम प्रेझेंट आहे. इन्फिरियरली लेफ्ट कोलिक फ्लेक्चर ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईनचा जो लेफ्ट कोलिक फ्लेक्चर आहे, म्हणजे आता इथे स्मॉल इंटेस्टाईन असतात आतमध्ये आणि हा अपेंडिक्स आहे, हा लार्ज इंटेस्टाईन आहे. हा अशाच प्रकारे येऊन खाली रेक्टम फॉर्म करतो. आता हा लेफ्ट कोलिक फ्लेक्चर ऑफ लार्ज इंटेस्टाईन आहे. ह्या भागाला लेफ्ट कोलिक फ्लेक्चर असे म्हणतात. एंटिरियरली फंडस ऑफ द स्टमक. एंटिरियर म्हणजे पुढच्या भागाला. आता स्प्लीनच्या पुढच्या भागाला स्टमकचा फंडस प्रेझेंट असतो. मेडियली म्हणजे मधल्या भागाला स्प्लीन, पॅनक्रियाज अँड द लेफ्ट किडनी. स्प्लीनच्या मधल्या भागाला पॅनक्रियाज येतो आणि लेफ्ट किडनी येते. आणि लेटरली म्हणजे आता समजा हा स्प्लीन आहे तर अशा भागाकडे लेटरली. सेपरेटेड बाय द 9th, 10th and 11th ribs and the intercostal muscles by the diaphragm. आता स्प्लीन आहे तो लॅटरली सेपरेटेड आहे 9th, 10th and 11th रिब्सला, म्हणजे 9वी, 10वी आणि 11वे बरगडे आहेत त्यातून ते सेपरेटेड आहेत. आणि इंटरकोस्टल मसल्स बाय द डायफ्राम, आणि डायफ्रामकडून इंटरकोस्टल मसल्सने ते सेपरेटेड केलेले आहेत. आता स्प्लीनचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघून घेऊया. स्प्लीन इज स्लाइटली ओव्हल इन शेप विथ द हायलम ऑन द लोअर मिडियल बॉर्डर. अंडाकार आकाराचा हा स्प्लीन असतो आणि हायलम प्रेझेंट असतो लोअर मिडियल बॉर्डर. म्हणजे समजा हा स्प्लीन आहे, हा त्याचा खालचा भाग आहे आणि हा मिडियल बॉर्डर आहे, म्हणजे ह्या भागाकडे हायलम प्रेझेंट असतो. एंटिरियर सरफेस इज कवर्ड विथ पेरिटोनियम. पेरिटोनियम ही चरबीची परत आहे आणि एंटिरियर सरफेस पूर्णपणे कवर आहे स्प्लीनचा पेरिटोनियमने. एंटिरियर म्हणजे पुढचा भाग. इट इज एनक्लोज्ड इन अ फायब्रोइलास्टिक कॅप्सूल दॅट डिप्स इन टू द ऑर्गन फॉर्मिंग द ट्रबेक्युली. आता हा जो स्प्लीन आहे तो पूर्णपणे एनक्लोज केला आहे फायब्रोइलास्टिक कॅप्सूलने, जे एकदम डीप जातात ऑर्गनच्या आणि ट्रबेक्युले फॉर्म करतात. ट्रबेक्युले म्हणजे छोटे छोटे रस्ते आहेत जे स्प्लीनमध्ये फॉर्म केले जातात. हे बघा, हे छोटे छोटे कॅप्सूल्स आहेत
ते आत गेल्यानंतर हे ट्रबेक्युले फॉर्म करतात, म्हणजे छोटे छोटे रस्ते आहेत, खड्डे. कॅप्सूल म्हणजे खड्डे आणि ट्रबेक्युले म्हणजे छोटे छोटे रस्ते. The cellular material consisting of lymphocytes and macrophages is called splenic pulp and it lies between the trabecula. तर ट्रबेक्युल्याच्या मध्ये स्प्लॅनिक पल्प प्रेझेंट असते. स्प्लॅनिक पल्प म्हणजे हा एक सेल्युलर मटेरियल आहे ज्यात लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजेस प्रेझेंट असतात. लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजेस हे आपल्या शरीराचे अँटीबॉडीजसारखे काम करतात, जे अँटीजेन्सला एनगल्फ करतात. म्हणजे आपल्या शरीराचे वॉरियर्स आहेत जे बाहेरच्या फॉरेन मटेरियलला खाऊन टाकतात, गिळून टाकतात, मारून टाकतात. द रेड पल्प इज अ पार्ट सफ्युज्ड विथ ब्लड अँड व्हाईट पल्प. आता रेड पार्ट आहे स्प्लिनचा, तो ब्लड आणि व्हाईट पल्पने सफ्युज्ड केला आहे, भरलेला आहे. कन्सिस्ट ऑफ एरियाज ऑफ लिम्फॅटिक टिश्यू, आणि काही प्रमाणात लिम्फॅटिक टिश्यूचा थोडा भाग एरियामध्ये प्रेझेंट आहे. एरियाज ऑफ लिम्फॅटिक टिश्यू where there are sleeves of lymphocytes and macrophages around the blood vessels. आता लिम्फॅटिक टिश्यूची थोडीशी एरिया तिथे प्रेझेंट असते ना, म्हणजे कन्सिस्ट ऑफ एरियाज ऑफ लिम्फॅटिक टिश्यू. तिथे लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजेसचे स्लीव्स प्रेझेंट असतात, जे ब्लड वेसल्सच्या अवतीभवती असतात. स्लीव्स म्हणजे नोकर, म्हणजे त्यांचे जे वर्कर्स आहेत किंवा वर्कर्स आहेत जे त्यांच्याप्रमाणे चालतात, लिम्फोसाइट्स आणि मॅक्रोफेजेसच्या प्रमाणे, सांगण्याप्रमाणे. स्ट्रक्चर एंटरिंग अँड लिव्हिंग द स्प्लीन ॲट द हायलम. आता हायलमकडे कोणते कोणते स्ट्रक्चर एंटर करतात आणि काय काय स्ट्रक्चर लीव्ह करतात ते बघूया. स्प्लेनिक आर्टरी, स्प्लेनिक वेन, लिम्फ वेसल्स आणि नर्व्स हे 4 आहेत जे एंटर करतात आणि लीव्ह करतात स्प्लीनकडून. स्प्लेनिक आर्टरी अ ब्रांच ऑफ कोलिएक आर्टरी. स्प्लेनिक आर्टरी ही कोलिएक आर्टरीची ब्रांच आहे. स्प्लेनिक वेन अ ब्रांच ऑफ पोर्टल वेन. आता स्प्लेनिक वेन ही पोर्टल वेनची एक ब्रांच आहे. लिम्फ वेसल्स फक्त इफरंट हे लीव्ह आणि एंटर करतात स्प्लीनकडे, आणि थोडेसे नर्व्स. ब्लड पासिंग थ्रू द स्प्लीन flows in sinuses which have distinct pores between endothelial cell allowed to come in close association with splenic pulp. आता ब्लड आहे passing through the splenic flow, spleen passing through the spleen flows into the sinus. जे स्प्लीनकडून पास होत आहे ब्लड ते सायनसिसमध्ये फ्लो होतं, विच हॅव डिस्टिंक्ट पोर्स बिटवीन एन्डोथिलियल सेल्स. आता जे फ्लो होणारं ब्लड आहे त्याच्यात थोडे थोडे डिस्टिंक्ट पोर्स असतात बिटवीन एन्डोथिलियल सेल्स. एन्डोथिलियलच्या सेल्समध्ये डिस्टिंक्ट पोर्स असतात आणि हे डिस्टिंक्ट पोर्स अलाव करतं ब्लडला टू कम इन क्लोज असोसिएशन विथ स्प्लेनिक पल्प. आता स्प्लेनकडून जे पास होणारं ब्लड आहे ते फ्लो करतं सायनसिसमधून, आणि हे सायनसिसला छोटे छोटे डिस्टिंक्ट पोर्स प्रेझेंट असतात एन्डोथिलियल सेल्सच्या मध्ये, आणि ह्या पोर्समुळे स्प्लेनिक पल्पच्या अगदी जवळ येण्यात ब्लडला मदत करतं. स्प्लीनचा ब्लड सप्लाय. स्प्लेनिक आर्टरी ब्रांच ऑफ इलियक ट्रंक सप्लायज ब्लड टू द स्प्लीन. आता स्प्लीनला ब्लड सप्लाय इलियक ट्रंकची जी ब्रांच आहे स्प्लेनिक आर्टरी, इथून ब्लड सप्लाय केलं जातं. व्हेनस ड्रेनेज. स्प्लेनिक वेन ब्रिंग्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द स्प्लेन टू द हार्ट. आता स्प्लेनिक वेन आहे ती अशुद्ध रक्त आहे, जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते स्प्लीनकडून हार्टला पाठवलं जातं. अशाच प्रकारे आपले स्प्लीन कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.